नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेले आहेत. मी माझं सगळं आवरून आता किचनमध्ये आले स्वयंपाक करायला. आल्या पहिल्यांदा आता भाज्या करून घेते. 2 भाज्या करायच्या, त्या सुकी एक आणि पातळ एक. सुकी भाजी मुलांच्या डब्यासाठी करणारे आज शेपाची भाजी रात्रीच निवडून घेतली. त्याच्यासाठी एक डाळ भिजत घातली पाण्यात. भाजी चिरून घेते. आता कढईमध्ये तेल ठेवले गरम व्हायला. जिरे टाकले, जिरे चांगले फुलले. आता लसूण टाकून घेते. आता टाकते भाजी. डाळ आता व्यवस्थित हलवून घेते. भाजीला चांगलं हलवून घेते. मीठ काय लगेच टाकायचं नसतं पालेभाज्यामध्ये, कारण भाज्या शिजून बऱ्याच कमी होत होत्या आणि मीठ आपण च्या अंदाजाने टाकलेलं असतं तर भाज्या खराब होत होत्या. त्यामुळे भाजी शिजल्यावरच मीठ टाकायचं. तर आता भाजी शिजते तोपर्यंत कणिक मळून घेते. भाजीमध्ये मीठ टाकलं, शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि आता इकडं चपात्या करायला लागली. डब्बा का वरी आहे, वरी लावून ठेवलेला आहे. झालं तर मुलांच्या डब्या पुरत्या चपात्या. पोरांच्या डब्यापुरत्या चपात्या करून झाल्या. राहिलेले कणिक तसे ठेवले. पहिल्यांदा आता पातळ भाजी करून घेते. भाजी करणारी मटके मोड आलेली, त्याच्यामध्ये थोडासा वाटाणा हरभरा मिक्स आहे. ह्याचीच थोडीशी एकदम रस्सा भाजी करणारी. फोडणी देऊन कांदा टाकला भाजायला. कांदा चांगला लाल भाजला. आता मटकी टाकून घेतली. आता ह्याच्यामध्ये काळं तिखट टाकते आणि गरम केलेलं पाणी टाकून घेते. इकडं आता मटकीची आमटी शिजते. तोपर्यंत इकडं राहिलेल्या चपात्या करून घेते. आता 11:15 वाजले. त्या घरची सगळी कामं आवरली आणि आता आम्ही गावात निघालो आहे. आज आमच्या गावामध्ये एकनाथ महाराजांची पालखी येते. 1 वाजेपर्यंत असते गावात, त्यामुळं आम्ही पण चाललो आहे आता पालखीचं दर्शन घ्यायला. इकडं गावाच्या बाहेर रथ आहेत आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पालखी असते गावात. हे विठ्ठलाचं मंदिर आहे. मंदिरामध्ये पालखी आहे. चला जाऊन आता दर्शन घेऊ. बराच टाईम झाला आहे. पालखी 9 वाजता गावात आली, त्यामुळं गर्दी जरा कमी आहे. आता पालखीचं दर्शन झालं. पांडुरंगाच्या दर्शनाला गावातनं दिंडीच्या पाया पडून घरी आलो, जेवण केली आणि आता माळावर निघालोय. आज ह्या माळावरच्या मकाला औषध टाकून घ्यायचे. चांगली आली मका.
मकावरच पाणी चालू आहे. पाण्याची लाईट आहे. सकाळी 8ला आलेली आहे. आता 4 वाजता जाणार. थोडं पाणी चालू आहे मकाला. ह्या वालला चांगलं पाणी भेटले, त्यामुळे ह्या वालची तुटाळी झाली नाही कुठंच. वरच्या एका वालची जरा तुटाळी झाली, कारण खालनं पाणी येते त्यामुळं जास्त दाब ह्या तुकड्याला पडतोय, त्यामुळे जास्त पाणी ह्यालाच पडते. वरचं पण वरपर्यंत चांगली उगवली. वाटेच्या कडेला जरा थोडी पातळ झाली. मिळून टाकतोय औषध आम्ही दोघीजणी, आणि रेशमाला पण घेतले आज कामाला, कारण असं प्रत्येक मकाच्या बुडामध्ये वाकून टाकायचं औषध. बादल्यांमध्ये आणले, असं वाकून प्रत्येकाच्या बुडाच्या थोड्याशा अंतरावर टाकायचे. साडेतीन वाजले त्या, आणि आता तिने पण तुकड्याला औषध टाकून झालं. ह्या तुकड्यातली अजून मका उगवती, शेवट म्हणजे उशिरा पेरली होती. चला आता निघालो घराकडं. पोरं पण येतील अर्ध्या तासामध्ये. झालं लवकर टाकून. आता इथं मस्त असं एक भुईमुगाच्या शेंगाचा वेल उपटलाय, आणि शेंगा खात खात आता निघालोय खाली ऊसातलं गवत काढायला. गवत काढून झाले, आता तडपावर रचायला लागलोय. थोडाच वेळ झाला निवांत बसलो होतो, तोपर्यंत चांगला धो पाऊस चालू झालाय. पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस आहे, जास्त मोठा नाही पण चिरचिरेपेक्षा बरं आहे. सगळी कामं आवरली बाहेरची. आता आम्ही दोघेजणी स्वयंपाक करायला लागलोय. इकडं चपात्या करून झाले ते, आता मी भाजी करून घेते काहीतरी. इकडे मी आता भाजीला फोडणी देऊन घेतली. मटकीच्या डाळाची भाजून कुठून आमटी केली. सकाळच्या 11 वाजले त्या. घरातली सगळी कामं आवरली. आज काय सकाळपासून पाऊसच चालू आहे, मोठा पण नाही, बारीक चिरचिर सकाळपासून चालू आहे. कसलीच उघडली नाही चिरचिर. कपडे पण इकडं आज पोर्चमध्येच टाकले ते वाळायला. आज आमच्या इथनं वस्तीवरून पण वारकरी जातात. हे वारकरी गहिनीनाथ गडावरून येते ते, म्हणजे तिथली पालखी आहे. आणि आमच्या इथं वस्तीवर सगळ्यात मिळून चहा करते ती. दिवसभर असतो चहा. चहासोबतच यावर्षी बाजार आमटी आणि भाकरी पण करायची त्या. तिकडंच निघालो आता आम्ही भाकरी करायला. इथं ह्या घरी करते ती, घरापासून आमच्या जवळच आहे. आणि काय सगळ्या रानातनं जिथनं वाटा सापडते ना तिथनं वारकरी आपल्या आपल्या मार्गाने येते ते. रस्त्याला मात्र भरपूर चिखल झाला आहे. मोठ्या पावसाला म्हणजे असं चिकचक होत नाही, पण दिवसभरच असं चरचर चालू राहिली की रस्त्याला खराब होत्या तो. इथे ह्या घरासमोर चालू आहे चहा बनवायला, कारण जास्त माणसं इकडनं खालनंच येते ती. आणि देवाची जी पावलं असते ती पण ह्याच रस्त्याने येते ती, त्यामुळे ह्याचाच बनवते ती चहा. चहा आमचं भाऊजी बनवते ती. आता गेल्यावर दाखवतेच. इकडं चालू आहे चहा करायला, मोठ्या मोठ्या पातेल्याने चहा करायला चालू आहे. आणि इकडं भाकरी करायला चालू आहे त्या. इकडं माणसांचं जेवण चालू आहे ते.
देवाची खाऊन आले ते आता दाजी पप्पा जा की रे पलीकडे जा पलीकडे खाली करा विने करायचं मी पाईप पुषण करा त्या हार घातला विने करायला पण ताट द्यावा हारात हारात ताट द्यावा तिकडे शिवपण आता माग